तो 5वी 6वी 7वी साठी कंपल्सरी होता. आता नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार हा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. खालच्या वर्गांना ठेवत असताना मुलांना जर त्याच्यामध्ये काय अडचण असेल पहिली दुसरी मध्ये तर त्याचा विचार होऊ शकतो. आता कमिटी नेमली आहे, कमिटी समोर प्रत्येकाने आपले मतं मांडावी. शासकीय मीटिंग तो इंग्लिश आणि हिंदीच मध्ये होते. त्यांनी काल परवाच्या मीटिंग म्हणजे एका मीटिंग मध्ये सहभाग नोंदवला तेव्हा त्यांना प्रत्यय आला. तर कोणी तक्रार करावी, त्याच्यामध्ये तरतूद आहे की त्या अधिकारावर कारवाई करण्याची मराठी भाषा धोरणामध्ये. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी प्रशांत गोडसे आपलं सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आहेत. दीपक सर, आज विधानसभेमध्ये एक गोष्ट घडली, राजदंड वळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर थेट काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचं एक दिवसात निलंबन करण्यात आलं. या कृतीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष होते, त्याच्यामुळे भावनेच्या भरात हे घडलं असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये असं काही घडणार नाही अशी मी अपेक्षा करतो. त्यांनी म्हटलं, त्यांना ज्यावेळेस विचारलं गेलं माध्यमांनी तर त्यांनी असं सांगितलं की नाही, मुख्यमंत्र्यांनी ही वेळ आणली, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही म्हणून मला ती कृती करावी लागली असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. नाही बघा, प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या वेगवेगळी माध्यम आहेत, त्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करता येतो आणि तो सोडवता येतो. त्याच्यामुळे भावनेच्या भरात घडलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य ठरेल. प्रश्न जेन्युइन असेल तर त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यातून मार्ग निघेल. ज्या पद्धतीने हिंदीचे सक्ती करण्याच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार होते आणि त्यानंतर सरकार घाबरलं आणि जो JR होता पहिली ते 5वी पर्यंत हिंदी सक्तीचा तो मागे घेतलेला आहे. सरकार थेट त्यांना घाबरलेलं असं बोललं जातंय. आता एक गोष्ट अशी आहे की हिंदी हा विषय महाराष्ट्रामध्ये 1971 पासून कंपल्सरी आहे. तो 5वी 6वी 7वी साठी कंपल्सरी होता. आता नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार हा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 6वी पासून मुलांना ऑप्शन द्यायला लागतो आणि त्याच्यामुळे 6वी पासून मुलांना ऑप्शन दिल्यानंतर मग तिथं हिंदी कंपल्सरी असतं तर ते हिंदी आपोआप कंपल्सरी झालं असतं. म्हणून ते 5वी 6वी 7वी मधून काढलेलं आहे आणि खालच्या वर्गांना ठेवलेलं आहे. आता खालच्या वर्गांना ठेवत असताना मुलांना जर त्याच्यामध्ये काय अडचण असेल पहिली दुसरी मध्ये तर त्याचा विचार होऊ शकतो. आता कमिटी नेमली आहे, कमिटी समोर प्रत्येकाने आपले मतं मांडावी आणि हिंदी कुठे अकोमोडेट करायचं हे ठरवावं. कारण 71 पासून आपण हिंदी शिकवतो. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिकरित्या की पहिली ते 5वी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा पाहिजेलच का? हे बघा, पहिली ते 5वी असं नाही, जो काय स्लॉट शिल्लक राहतो तो पहिली ते 5वीच आहे. कारण 6वी पासून आता कंपल्सरी झालंय. कंटिन्यू करूया आपण. त्याच्यामुळे आता 6वीच्या पुढे तुम्ही घेऊच शकत नाही, कारण त्यांना 15 भारतीय भाषा आणि 9 आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये मुलं शिकणार आणि त्यांच्या चॉईसच्या शिकणार. आता स्लॉट शिल्लक राहतो पहिली ते 5वी, ह्याच्यामध्ये कुठल्या वर्षानं शिकवावं सजेशन कोणी देऊ शकतं आणि त्याप्रमाणे निर्णय होऊ शकतो. गैरसमज निर्माण करण्याचं काही कारण नाही, कारण मुळातच ही सगळी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. सर, आता हा झाला एक मराठीचा सक्तीचा विषय, हा तर तुमच्या काळातच लागला गेला, सक्तीची हवी आहे सांगावं लागलं, आंदोलन झाली. आता दुसरा एक मुद्दा असा उपस्थित होतो, तुमचे सहकारी असलेले म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी असं म्हटलंय की मंत्र्यांचे PA PS त्याचे खाजगी सचिव हे मीटिंग मध्ये इंग्लिश किंवा हिंदी वापर करतात, तो मराठीत केला पाहिजे असं देखील त्यांची मागणी आहे. आता याचा देखील विचार व्हायला हवा. हे बघा, जे मराठी भाषा विषयक धोरण मी स्वतः मंत्री असताना केलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट ह्याचा उल्लेख आहे, स्पष्ट उल्लेख आहे की ज्याला तुम्ही शासकीय कार्यालयात कुठल्याही कामाला जाल आणि तुम्ही महाराष्ट्रातले असेल तर तुम्हाला मराठीतच बोलायला लागेल आणि हे कंपल्शन केलेलं आहे. शासकीय मीटिंग तो इंग्लिश आणि हिंदीच मध्ये होते. त्यांनी काल परवाच्या मीटिंग म्हणजे एका मीटिंग मध्ये सहभाग नोंदवला तेव्हा त्यांना प्रत्यय आला. तर कोणी तक्रार करावी ना, त्याच्यामध्ये तरतूद आहे की त्या अधिकारावर कारवाई करण्याची मराठी भाषा धोरणामध्ये. विरोधकांनी शक्तीपीठवरनं आज रान पेटवलं होतं, विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं, बका सरकारच्या नावाने खूप घोषणा दिल्या. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा ही महत्वाची मागणी विरोधकांनी केली आहे. एक गोष्ट अशी आहे की जे महाराष्ट्राच्या विकासाचं आहे ते घडायला लागतं, त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. म्हणून या संदर्भात काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यात लक्ष घालतील आणि त्या दूर करतील याची मला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पक्षातील जो खेचाखेचीचा प्रकार सुरू आहे, काही वाद प्रतिवाद सुरू आहे, तो थांबला का? नाही, मला असं वाटत नाही अशी काय खेचाखेची आहे.
धन्यवाद तुम्ही लेट्सअप मराठी संवाद साधल्याबद्दल. खरं तर ज्या प्रकारे मराठीचा म्हणजे हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये सरकारने आपलं एक पाऊल मागे घेतलेलं आहे, यावरती आता समिती नेमली गेली. त्यावरती ती समिती ठरवेल की पहिली ते 5वी हिंदी कंपल्सरी करायचं का नाही. तो मुद्दा एकदा बाजूला आहे, पण दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की शक्ती महामार्गावरती म्हणजे उत्तर देताना शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी गुगली टाकलेली आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.